दरम्यान आज विधानसभेतही शहापूरच्या शाळेतील मुद्द्यावर रोष व्यक्त करण्यात आला, तोही पाहूयात। शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता 5वी ते 10वी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाणा प्रकार केला आहे। सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्था करून तपासणी केल्या। अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत। अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही, काय चाललंय या महाराष्ट्रात? अध्यक्ष महाराज, अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे आदेश दिलेले आहे। त्या बाईला काही लाज लज्जा काय? ती बाई आहे की कोण आहे? हैवान आहे। त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा। ठीक, ती तिथं राहताच कामा नये, तसा आपण आदेश देवा साहेब। अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे, हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज, आणि म्हणून तुम्ही आदेश द्या। आदेश दिलेले आहेत, योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।